नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज आम्ही किचनचं काम करणार आहोत. त्या कोपऱ्यातून तो त्या कोपऱ्यात आणि ह्या कोपऱ्यात एलमध्ये किचन बनणार आहे. लाईन लेवल आम्ही करून घेतलेलं आहे. आता फक्त इथे कट मारायचे आहेत. हा इथून असं मोजमाप चालू आहे इकडे आणि ह्या कोपऱ्यात इकडे बेसिक बसणार आहे. तर आता आम्ही स्ट्रक्चर बनवतो तिथे व्हिडिओ बघत राहा. मित्रांनो, किचनचे हाईट हे 32 इंच आणि जास्तीत जास्त 36 इंच घ्यायचे आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने सर्व बाजूने कटिंग करून घ्यायचे आहे. कटिंग हे 4 इंच रुंद आणि 2 इंच आत मारायचे आहे, कारण किचन स्लॅब हा एका बाजूने भिंतीवर लटकून राहणार आहे. दुसऱ्या बाजूने त्याला काही सपोर्ट नसल्यामुळे कटिंग थोडी खोलत मारून घ्यायची आहे. मित्रांनो, कटिंग करताना थोडी सेफ्टी बघायची आहे, कारण मशीन चालवताना जर भिंत ओली असेल तर मशीनला शॉक येऊ शकतो किंवा मशीन खराब होऊ शकतो. अचानक मशीनमध्ये असलेल्या कार्बनचा झटका मोठ्या प्रमाणात लागू शकतो. मशीन चालवताना मित्रांनो, कानामध्ये बड्स आणि चष्मा आणि मास्क जर वापरला तर उत्तमच, कारण की मशीन मोठ्या प्रमाणात आवाज करते. कटिंग करत असताना मध्येच आमचा माल आला, तर आम्ही पण गेलो, फटाफट माल उतरवून घेतला. आणि ही गाडी आहे मनोहरची. जर तुम्हाला पण जर माल आणायचा असेल तर मनोहरमध्ये आपल्या टाकवाडमध्ये भरपूर आपल्याला माल मिळतो. सर्व प्रकारचे स्टील आणि सिमेंट वगैरे सर्व मिळत असतं तिथे. तर तुम्ही तिथे लगेच विजिट किंवा लागत असेल तर तुम्हाला. कटिंग करून झाल्यावर अशा प्रकारे सर्व ठिकाणी बॉटम मारून घ्यायचे आहे. बॉटम हे 1.5 इंच खालीच मारायचे आहे कटिंगच्या, कारण त्याच्यावर 1.5 इंच प्लाय येणार आहे. कटिंगच्या बरोबर मारले तर आपण किचनचे हेड वाढू शकतो. त्यासाठी बॉटम आपल्याला खालीच मारायचे आहे. बॉटम मारताना पूर्ण लेवल काढून बॉटम मारायचे आहे. अशा प्रकारे आमचे पूर्ण बॉटम मारून झालेले आहे. तुम्ही बघू शकता, पूर्ण लेवलमध्ये मी बॉटम मारून घेतले. बॉटम मारून झाल्यावर लगेचच मित्रांनो प्लाय ठोकून घेतल्यावर त्याची लेवल लाईन बघायची आहे. कुठे वर खाली असेल तर तिथं आपण लेवल करून सरळ करून घ्यायचे आहे. पहिला आमचा विचार होता का एका कोपऱ्यात बेसिंग द्यायचं आहे, पण घर मालकाचा विचार झाला का मध्येच बेसिंग द्यायचं आहे. तर आम्ही त्याच्या प्लाय ठोकून झाल्यावर लगेचच आम्ही त्याच्यावरती स्टील बांधायला सुरुवात केली. स्टील आम्ही 6 इंचावरती बांधून घेतली. लगेचच किचन स्लॅब भरायला सुरुवात केली. किचन स्लॅबसाठी जो आम्ही माल बनवलेला आहे तो 8 घमेली रेती आणि 9 घमेली खडी असा बनवलेला आणि 1 पोती सिमेंट अशा प्रकारे आम्ही बनवलेला आहे. माल बनवताना जास्त घट्ट बनवायचा नाही, तो मिडियममध्ये ठेवून आणि स्लॅब भरायचा आहे. माल हा जास्तीत जास्त खासून घ्यायचा आहे. किचन स्लॅब भरून झाल्यावर त्याला मस्तपैकी पट्टीने पूर्ण लेवल करून घ्यायचे आहे. कुठे जास्त खड्डा दिसत असेल तिथे पट्टीने माल घेऊन पूर्ण स्लॅबला पूर्ण लेवल करून घ्यायचे आहे. आणि किचन स्लॅबच्या बेसिंगच्या ठिकाणी आतमध्ये काही येणं टाकतं त्याला चांगलं. किचन स्लॅब भरून झाल्यावर लगेच त्याला दुसऱ्या दिवसापासून भरपूर पाणी द्यायचं आहे. जर पाणी देताना आलं तर ओल्या कपडे त्याच्यावर भिजवून ठेवलं तर चांगलं, कारण की ओल्या कपड्याने पाणी धरून राहतं. त्याला 7 वेळा पाणी द्यायला लागत नाही. 10 ते 12 दिवस पाणी देऊन झाल्यावर त्याला 15 ते 16व्या दिवशी पूर्ण खोलून घ्यायचं आहे. खोलून झाल्यावर तर पूर्ण स्लॅब बघून घ्यायचा आहे. कुठे स्लॅब खाली गेला असेल, कुठे वरती आला असेल तर त्या ठिकाणी लगेचच ओलसर ठिकाणी फोडून घ्यायचे आहे. किचन स्लॅब हा 2.5 इंचाचा जास्त कधीच भरायचा नाही, आणि भरला असेल तर थोडा त्याची गळाई करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपलं किचन इथे रेडी झालेलं आहे. तुम्ही बघू शकाल कोणत्या पद्धतीने कसं दिसतंय किचन. जर तुम्हाला पण असं बनवायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. किती खर्च काय लागतो तुम्हाला नक्की. किचनच्या बरोबरच आम्ही किचनचा पटमालासुद्धा बनवलेला आहे. त्याच्यामध्ये आपण इन्व्हर्टर आणि किचनमधले मोठमोठाले सामान आपण त्याच्यावरती ठेवू शकतो. तुम्ही बघू शकाल ते पण आम्ही 16 इंच बाहेर काढलेलं आहे. त्यावरती आपण किचनमधले मोठे डबे, मोठ्या वस्तू ठेवू शकतो, किंवा तांदळाच्या 1.5-2 फुटाच्या टाक्यासुद्धा त्याच्यावर राहू शकतात. जर तुम्हाला पाण्याची टाकी जर पाहिजे असेल तरी कोटमाल्यावरती राहू शकते, कारण की 400 ते 500 लिटरची टाकी आरामात या कोटमाल्यावरती राहू शकते. कोटमाला खूपच, किंवा किचनच्या स्टोअरूम म्हणून या कोटमालाचा तुम्ही वापर करून घेऊ शकता, कारण की कोटमाला खूप मोठा आहे. त्याच्यामध्ये टाकीसुद्धा राहू शकते आणि किचनचा स्टोअरूमसुद्धा होऊ शकतो. किचनच्या समोरच्या भिंतीवर लहान मोठे एलिव्हेशन बनवून तिथे लहान मोठे भांडी वगैरे ठेवायला जागा होऊ शकते. मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. वरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आनंद स्किल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. मित्रांनो, बाय बाय. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये, नवीन विषयामध्ये भेटू एका